प्रेम ही ईश्वरीय देणगी आहे, मात्र प्रत्येक ठिकाणी ते प्रकर्षाने प्रकट होते असेही नव्हे, आणि जिथे ते प्रकट होते तिथे कोणता आकार धरून त्याची अभिव्यक्ती होईल याविषयीही पूर्वसुरींनी एखादे सूत्र लिहून ठेवले नाही. कुठे वासनेचा फाटका झगा घालून, कुठे भक्तीच्या पुष्पमाला लेवून, कुठे लज्जेची वसने लेवून, कुठे मुग्धतेचा बुरखा पांघरून, असे नाना रूपांनी आणि नाना आकारांनी प्रकट होऊन प्रेम आपले अस्तित्व धन्य करून घेत असते. अशीच ही शितू गोनी दांडेकर लिखित कादंबरी आपलं वेगळेपण, कोकणातील निसर्ग सौंदर्याने समृद्ध झालेली, कोकणात अगदी कोकणाच्या खाडी समुद्रावर नारळी पोफळीच्या बागात विसू आणि शितूची फुललेली प्रेम कहाणी जर तुम्हालाही आपल्या चॅनलवर हवी असेल तर कृपया कमेंट करून मला तसं कळवा. मग आपण 16 जानेवारी पासून शितू ही कादंबरीचं आपल्या पुस्तक वाचन या चॅनलवर वाचन करूया. थँक्यू.